ताई, आपण जे आज निवेदन दिले कशा संदर्भात दिले काय सांगता? आज या ठिकाणी गौरक्षक विजेंद्र क्षीरसागर यांच्या विरोधात उपविभागीय कार्यालय या ठिकाणी एक निवेदन त्यांनी सादर केलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की जे गौरक्षक आहे विजेंद्र क्षीरसागर यांनी काही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे आणि त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे आणि त्याच्यावर मकोका लावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, आम्ही आज उपविभागीय कार्यालय एसडीएम साहेबांना सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे की गौ तस्करांवर मकोका लागत असतो, गौ रक्षकावर मकोका लागत नसतो, याचा आधी त्यांनी भान ठेवावं। कारण की आज एक गौरक्षक त्याची संपूर्ण टीम आज या ठिकाणी वसमत शहरामध्ये काम करत आहे आणि काही दिवसापूर्वी एका राजकीय व्यक्तीच्या शेतामध्ये उपनगराध्यक्ष होते ते त्यांच्या शेतामध्ये 19 गौवंश आढळले होते आणि त्यांचा राजीनामा सकल हिंदू समाजाने मागितला होता आणि त्याचा राजीनामा देखील त्यांना द्यावा लागला। त्यानंतर तो रोष मनामध्ये धरून आज या ठिकाणी आमच्या गौरक्षकाच्या विरोधात एक निवेदन जे सादर केलंय की तो मानसिक रोगी आहे, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर गौरक्षकाविरुद्ध असे अपमानास्पद शब्द आम्ही सकल समाजाचे हिंदू समाजाचे लोक कदापि सहन करणार नाही, याची खबरदारी त्या लोकांनी घ्यावी। दुसरी गोष्ट, त्यांनी आमच्या गौरक्षकाला या ठिकाणी मकोका लावा अशी मागणी केलेली आहे। वसमत शहर नाही तर आम्ही बंद ठेवू अशी देखील मागणी केलेली आहे। तर त्यांना मला एवढंच सांगायचंय, जे पुढे राहून जे व्हिडिओमध्ये पुढे येऊन जे बोलत आहेत तर त्यांना माझं एवढं सांगायचंय की त्यांनी गेल्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या विरोधात प्रचार करत असताना ते त्यांना बोलले होते की यांचा गायी आणि बाईशी संबंध आहे। म्हणजे आता विचार करा तुम्ही की नेहमी हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचं काम केल्या जात आहे आणि बाई आणि गायीचं नाव जोडलं गेलं आणि म्हणजे आमच्या पुन्हा गौमातेचा अवमान या ठिकाणी करण्यात आला होता। तो व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे, तो आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा देतो की त्यांनी कशा पद्धतीने पुन्हा गायीचा अपमान आधी सुद्धा केलेला आहे आणि आज पुन्हा त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं की गौरक्षकांवरच मकोका लावा। तर आमची मागणी आहे की ज्या लोकांनी याआधी जे गौवंश ज्यांच्या शेतात आढळले होते कत्तलीसाठी त्यांनी आणले होते त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की मकोका आमचं एसडीएम साहेबांकडे